नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. दिव्यांग विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अपंग बांधवांसाठी मोफत इलेक्ट्रॉनिक वाहनं जे आहेत ते चालू झालेले. त्यासाठी अर्ज प्रत्येक वर्षी सुटतात. तसे 25-26 साठी याही वर्षी अर्ज चालू झालेले आहेत. तर त्यामध्ये जितकं जास्ती अपंगत्व असेल तसा त्या व्यक्तीचा नंबर यामध्ये लागला जातो. जसं की परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झाल्यावर जशी मेरिट लिस्ट असते त्याप्रमाणे जितकं जास्त अपंगत्व त्यांना ती वाहनं दिली जातात. तर यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात, अर्ज कसा करायचा, काय काय पात्रता लागते, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तसेच असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझे भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला कॉपी करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या ठिकाणावरून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता. अबाउट स्कीम मध्ये जायचे. या ठिकाणी तुम्हाला GR या योजनेचा बघण्यासाठी मिळेल. याच्यामध्ये संपूर्ण डिटेल दिलेले आहेत. आपण आता वाचणार नाही, कारण वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. त्याच्यानंतर बेनिफिशरी लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जे मागच्या वर्षी जागा निघाल्या होत्या आणि ज्या लोकांनी अर्ज केले होते ते डिव्हिजन वाईज तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता मी पुणे डिव्हिजन या ठिकाणी निवडले, पुणे जिल्हा. तर त्याच्या अंतर्गत आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला गेल्या वर्षी ती यादी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघू शकता सगळे 100% अपंगत्व असणाऱ्याच अपंग बांधवांची या ठिकाणी यादी लावण्यात आलेली आहे. म्हणून जास्तीत जास्त अपंगत्व असलं तर 100% निश्चित काम होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता. इंट्रोडक्शन. या ठिकाणी तुम्हाला अर्ज 22/1 पासून चालू झालेले आहेत आणि ते तुम्हाला लास्ट कधीपर्यंत करता येणार आहेत तर 6 तारखेपर्यंत, तुम्हाला 6/2/2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचा, सर्व इंस्ट्रक्शन तुम्हाला या PDF मध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही सगळं हे वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने अर्ज करायचा सगळी माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. तर आपण यावरती वेळ न लावता आता अर्ज कसा करायचा याला सुरुवात करूयात. रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचंय. रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल फॉर्म. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय. त्याच्यानंतर UDID नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा त्यांचा, आणि या ठिकाणी जीमेल ID टाकायची. अशी संपूर्ण माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम अशा प्रकारची माहिती यामध्ये भरायची. तर या ठिकाणी फर्स्ट नेम टाकून घ्यायचे, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचे, त्याच्यानंतर लास्ट नेम टाकायचे. त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे सर्व माहिती यावरती तुम्ही टाकाल. या ठिकाणी मदरचं नेम देखील टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये टाकायची. मदर नेम टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ निवडायचे. डेट ऑफ बर्थ निवडल्याच्या नंतर ऑटोमॅटिक खाली तुमचं एज कॅल्क्युलेट होऊन तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी किती वय आहे तुमचं. तर अशा पद्धतीने तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला असेल. खूप सोपा फॉर्म आहे बघा. त्याच्यानंतर जेंडर निवडायचे, मेल आहे, फिमेल आहे, काय आहे ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी निवडायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रक्तगट कोणता आहे हे जर माहिती असेल तर तुमचा रक्तगट यामध्ये तुम्ही आता निवडायचा आहे. तर यामध्ये तुमचा जो कोणता रक्तगट असेल तो रक्तगट निवडायचा आहे. आता कास्ट कॅटेगरी. जर तुम्ही कास्ट मधून असाल, कास्ट मधून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि जर जनरल मधून करत असाल तर तुम्हाला काहीही अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही OBC, SC, ST, VJNT, NTB, NTC किंवा NTD मधून जर करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण जनरल मधून करत आहोत तर आपल्याला काहीही देण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर 4 प्रकारचे हे वाहनं आहेत इलेक्ट्रॉनिक. यापैकी कोणतं तुम्हाला हवंय त्यासाठी तुम्ही
निवड करू शकता. फळे भाजीपाला विक्रीसाठी लागणारे एका आईस्क्रीम पार्लर तुम्हाला सुरू करायचा, आईस्क्रीमचा गाडा त्यासाठी, किंवा प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी, तर तुम्ही त्या पद्धतीने यामध्ये निवड करायची. त्याच्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात त्यांची याच्यामध्ये निवड करायची. जर मॅरिड असतील तर स्पाऊस नेम, त्यांच्या पत्नीचं नाव या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. तर मी या ठिकाणी त्यांच्या पत्नीचं नाव टाकून घेतो. तुम्ही देखील तसं पत्नीचं नाव टाकायचं. खाली गार्डियन नेम मध्ये त्यांचं वडील किंवा भाऊ, एक त्यांच्या जवळचा ओळखणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण डिटेल भरल्याच्या नंतर खाली याचे, खाली रिलेशन मध्ये ते कोण आहेत, त्यांचे वडील आहेत, आई आहेत, वाईफ आहेत का अदर आहेत, तर त्याची या ठिकाणी निवड करायची. तुम्ही अदर कोणी मित्र असेल ओळखणारा तर अदर मित्राचं टाकत असाल तर अदर हा ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर त्यांचं एज्युकेशन किती झालेलं आहे, आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, हाय सेकंडरी किंवा डिप्लोमा, ग्रॅज्युएशन काय झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचंय. मी या ठिकाणी प्रायमरी निवडतो आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतो. आता या ठिकाणी तुम्हाला करस्पॉन्डन्स ऍड्रेस म्हणजे तुम्ही सध्या ज्या ठिकाणी राहता तो ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस टाकल्याच्या नंतर खाली पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आर यू युअर रेसिडेंट महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, यस जर म्हणलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट खाली अपलोड करावं लागणार आहे. तर मी या ठिकाणी यस वर क्लिक केले तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट, वयो अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचंय. त्यानंतर तुमचं स्टेटची खाली निवड करायची, महाराष्ट्र राज्य. त्याच्यानंतर डिव्हिजन कोणतं येतं, तुमचं डिव्हिजन या ठिकाणी निवडायचंय. डिव्हिजन निवडल्याच्या नंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा अर्ज केला जाणार आहे. तुमचा ऍड्रेस ज्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यामधूनच तुम्ही ऍड्रेस म्हणजे अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा, या ठिकाणी तालुका निवडल्याच्या नंतर खाली आता गाव निवडून घ्यायचंय. जे कोणतं तुमचं गाव असेल ते गाव यामध्ये निवडायचंय. त्याच्यानंतर हाच तुमचा परमनंट ऍड्रेस जर असेल तर यस यावरती क्लिक करून तुम्ही ऍज इट इज खाली परमनंट ऍड्रेस देखील तुमचा खाली भरला जाईल. तर अशा पद्धतीने हाच त्यांचा सेम परमनंट ऍड्रेस आहे म्हणून मी क्लिक केले. आणि ऍड्रेससाठी तुम्ही यापैकी काय देणार आहात, तर या वोटर आयडी आहे, प्रॉपर्टी रिसिप्ट आहे, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड यापैकी कुठलेही एक देऊ शकता. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड करणार आहे. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल निवड केलेली आहे. अशा पद्धतीने खाली तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट, ऍड्रेस प्रूफ, इलेक्ट्रिसिटी बिल जर निवडले तर या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही अपलोड करायचंय. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल अपलोड केलेले आहे. अपलोड केल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करतो. 4 नंबरचा पॉपअप आता ओपन झालेला आहे आपल्या समोर. आता आपल्याला डिसेबिलिटी सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचंय. म्हणजे एक UDID कार्ड असतं आणि एक सर्टिफिकेट असतं. तर ते UDID कार्ड सोबत असलेलं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी आता अपलोड करायचंय. तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. आता खाली UDID नंबर, तुमचं जे UDID कार्ड आहे त्या कार्डवर जो नंबर असतो तो क्रमांक, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. टेम्पररी अपंगत्व आहे का परमनंट आहे त्याची या ठिकाणी निवड करायची. टेम्पररी असेल तर टेम्पररी. आता या ठिकाणी या केसमध्ये परमनंट अपंगत्व आहे म्हणून मी परमनंट UDID कार्ड यावरती क्लिक केलंय. आता या ठिकाणी मी पर्सेंटेज टाकायचे, तुम्हाला किमान मिनिमम 40% असणं गरजेचं आहे. पण जास्तीत जास्त किती आहे तर तुम्ही टाकू शकता. जितकं जास्त अपंगत्व असेल तेवढी दाट शक्यता असते नंबर लागण्यासाठी. जर 100% असेल तर निश्चितच काम होईल. आता या केसमध्ये 95% अपंगत्व आहे म्हणून मी या ठिकाणी 95 निवड केले. त्यानंतर आता खाली तुम्हाला कशामध्ये अपंगत्व आहे, वेगवेगळे प्रकार आहे अपंगत्वाचे. मूकबधीर असणे, मतिमंद असणे, मेंदूचा पक्षाघात असणे, असे वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे अपंगत्वाचे प्रकार दिलेले आहेत. तर आता या ठिकाणी मूकबधीर मला निवडायचं आहे. कर्णबधीर या ठिकाणी बघा, ऐकू कमी येणे आणि कर्णबधीर आहे, हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो. कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असू शकतं ते तुम्ही या ठिकाणी निवडायचंय. निवडल्याच्या नंतर स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी तुमचा डू यू हॅव डिसेबिलिटी बाय बर्थ म्हणजे जन्मापासूनच अपंगत्व आहे का, तर यस यावरती क्लिक करतो. कारण हे अपघातानं आलेलं नाहीये, कायमस्वरूपी आहे. एरिया ऑफ डिसेबिलिटी,
कोणत्या एरियामधून तुम्ही आहात जिथे डिसेबिलिटी आहे तुम्हाला, तर पुण्यामधून आहे म्हणून मी पुणे केलं आणि नेक्स्ट यावरती क्लिक करतो. 5 नंबरचं पेज आता ओपन झालं. या ठिकाणी आपण जो अपंग बांधव आहे तो एम्प्लॉय आहे का सध्या, तर अनएम्प्लॉय आहे, तो काहीही काम करत नाही. गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, तर यावर देखील नो करायचंय. त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन वाचायची, ते कोणत्या योजनेत बीपीएल अंतर्गत, अंत्योदय योजनेअंतर्गत येतात का रेशन कार्डवर, तर या ठिकाणी तुम्ही NA करायचे, नॉट एलिजिबल. ते केल्याच्या नंतर खाली अॅन्युअल इन्कम तुम्हाला विचारलं जाईल. तर यांचं अॅन्युअल इन्कम काय असेल ते अॅन्युअल इन्कम या ठिकाणी निवडायचे. तर बिलॉन 10K करायचं आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं. नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ मध्ये यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे. तर मी या ठिकाणी आधार कार्ड दिलंय आणि आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे. आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला खाली बँकेचे डिटेल द्यायचे. बँक पासबुक जे तुम्ही स्कॅन करून ठेवला असेल त्या बँक पासबुक वरल्याप्रमाणे तुमचं नाव यामध्ये टाकायचंय. त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचे, कोणती बँक आहे, त्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे, त्या ब्रांच नेम टाकायचंय, कुठली ब्रांच आहे आणि ब्रांच कोड टाकायचा आहे. हे सर्व डिटेल तुम्हाला बँक पासबुक वरती बघायला मिळतील. त्यानंतर बँक पासबुक स्कॅन केलेलं तुम्हाला या ठिकाणी पेज अपलोड करायचे. अशा पद्धतीने बँक पासबुक या ठिकाणी अपलोड केल्यानंतर कोणत्या व्यवसायासाठी तुम्ही ही मिळणारी गाडी वापरणार आहात तर त्याची निवड तुम्हाला या ठिकाणी करायचं. खाद्यपदार्थ असतील, स्वतंत्र व्यवसाय, किरकोळ व्यापार, ऑदर किंवा वाहतूक व्यवसाय, तर ज्या कामासाठी तुम्ही वापरणार आहात त्याची निवड या ठिकाणी करायची. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो एक त्या व्यक्तीचा अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचर. तर या ठिकाणी मी पासपोर्ट साईज फोटो त्यांचा या ठिकाणी अपलोड करतो आणि त्याच खाली तुम्हाला या ठिकाणी सिग्नेचर त्यांची अपलोड करायची. अशा पद्धतीने सिग्नेचर देखील मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे आणि सर्व बरोबर माहिती भरली बघून घ्यायचे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर टर्म्स आणि कंडिशन तुमच्या समोर आलेले असतील. आता हे सर्व बघायचे, तुमची माहिती वरती दिसेल आणि आय ॲग्री यस यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्जामध्ये टाकलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी शो होईल. त्याच्या खाली सेंड OTP हे बटन दिसेल, यावरती क्लिक करून रजिस्टर मोबाईल वरती OTP तुमच्या सेंड केला जाईल. तो मोबाईल जवळ आहे का याची खात्री करा, चालू आहे का हे देखील बघा, नेटवर्क मध्ये ठेवा. त्या मोबाईल वरती 1 मिनिटाचा वेळ असेल, यामध्ये एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला यामध्ये टाकून आता व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतर आपला अर्ज सबमिट होणार आहे. तर OTP आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी OTP अशा पद्धतीने टाकून घेतो आणि व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करतो. OTP व्हॅलिडेट झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचंय आणि तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर दिसेल. तुम्हाला रजिस्टर मेलवर आणि मोबाईलवर देखील हा ऍप्लिकेशन नंबर आलेला असेल. तिथून तुम्ही ट्रॅक ऍप्लिकेशन वर जाऊन तो ऍप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही ट्रॅक करू शकता. कसं करायचं ट्रॅक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वरती ऍप्लिकेशन नंबर आणि खाली तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या त्या मोबाईल वरती OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्ही यामध्ये टाकून व्हॅलिडेट OTP करून तुमचा अर्ज ट्रॅक करू शकता. तर अशा सोप्या पद्धतीने अर्ज करायचा होता. तुम्हाला तांत्रिक काही अडचणी येत असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला प्रश्न करा. आम्ही निश्चितच तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. व्हॅलिडिटी यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज कोणत्या स्टेपला आहे, तुमचा मंजूर झाला का, हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघता येतील किंवा याच वेबसाईट वरती नंतर त्याची यादी लावल्या जाईल. तर अशा पद्धतीने अर्ज करायचा होता. संपूर्ण माहिती व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा पण महत्त्वपूर्ण असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येतो तेव्हा तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ भेटत राहतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ते देखील जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अडचणीचे वैयक्तिक प्रश्न तुम्ही आमच्याशी करू शकता, आम्ही त्याचे उत्तर देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर पाठवा.
भेटूयात अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.